नमस्कार मंडळी. अमेरिकेमध्ये नॉर्मली तुम्हाला जर गाडी ओव्हरटेक करायची असेल तर ती एकदम इझिली तुम्ही करू शकत नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा त्याचे नियम आहेत. तर ते काय नियम आहेत हे मी तुम्हाला दाखवते. थोडेसे इंटरेस्टिंग मला वाटले म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. इथे आता रस्त्याच्या मधोमध दोन प्रकारच्या येलो लाईन दिसत आहेत. एक आपल्याकडे आहे ती सॉलिड येलो लाईन. अशा प्रकारची येलो लाईन आपल्याकडे असेल तर आपण गाडी ओव्हरटेक करू शकत नाही. आता इथे सुरुवात झाली आहे ब्रोकन येलो लाईनला. ज्यावेळेस ब्रोकन येलो लाईन स्टार्ट होईल त्याच वेळेस आपण गाडीला ओव्हरटेक करू शकतो. तर इथं हा नियम खूप स्ट्रिक्टली पाळला जातो. त्याच्यानंतरचा एक प्रकार येतो तो म्हणजे कंटिन्युअस अशा ब्रोकन येलो लाईनचा. तर या प्रकारामध्ये दोन्ही बाजूंना परवानगी असते गाड्या ओव्हरटेक करायची. त्याच्यानंतर एक प्रकार येतो तो म्हणजे सॉलिड येलो लाईनचा. ज्यावेळेस दोन्ही बाजूला सॉलिड येलो लाईन असतील त्यावेळेस दोन्ही बाजूंना गाडीला ओव्हरटेक करायला स्ट्रिक्टली परवानगी नसते. आणि जर तुम्ही इथला नियम मोडलास तर इथं दडून बसलेले पोलीस तुम्हाला बरोबर अडवतात आणि दंडाची कमीत कमी 5 ते 6 हजार रकमेची पावती तुमच्या हातावर टेकवतात. आणि जर तुमच्या गाडीचा स्पीड जास्त असेल तर या रकमेची किंमत आणखीन वाढते. तर अशाच आणखीन अमेरिकेतल्या इंटरेस्टिंग माहितीसाठी पेजला फॉलो करा आणि जर यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा.